हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर ह्या डॉलला बघून मी का घाबरले, कारण मी नाश्ता करत होते आणि माझं लक्ष नव्हतं तिथे, तर तिने सिद्धीने ठेवून गेली आहे आणि खाता खाता अचानक माझं लक्ष गेलं आणि मी एकदम घाबरले त्याला बघून. कारण त्याचा अवतार तुम्ही बघू शकता कसा करून ठेवला सिद्धीने. आणि मग नंतर सिद्धी व्लॉग बघत होती. तिला व्लॉग बघायला आवडतात, कारण त्याच्यात ती स्वतः पण दिसते, त्यामुळे ती स्वतःला बघूनच खुश होती. त्यामुळे तिला चालू करून दिलं का ती बघत बसते व्लॉग. आणि मग नंतर आम्ही मस्त आज पुरणपोळी वगैरे बनवलं होतं. मग जेवण वगैरे करून संध्याकाळी आम्हाला जायचं होतं तुळशीबागेत शॉपिंगसाठी. ट्रॅफिक तर तुम्ही बघू शकता किती आहे. आणि पुण्यात जायचं म्हणलं की एवढी ट्रॅफिक लागतेच प्रत्येक वेळेस. आणि आम्ही गाडीत थोडे जास्तच जण होतो, त्यामुळे असं ॲडजस्ट करून चाललं होतं सगळे एकमेक बसायला जागाच नव्हती एवढी. मग नंतर आम्ही पोचलो दगडूशेठ गणपतीच्या इथे आणि तिथे पण खूप ट्रॅफिक होती, तुम्ही बघू शकतात. आणि संध्याकाळचा टाईम होता, ऑफिस सुटायचा, त्यामुळे खूप गर्दी होती सगळ्यांची. मग आम्ही मंदिराच्या थोडंसं पुढे उतरलो आणि मग पप्पांते गेले पार्किंगला गाडी लावायला आणि आम्ही डायरेक्ट तुळशीबागेत गेलो. आणि तिथे काही जास्त व्हिडिओज वगैरे काढले नाही, मग गर्दी होती खूप त्यामुळे. आणि हा तुळशीबागमधला गणपती आहे, सगळ्यांना माहितीच असेल. तिथे काहीतरी कार्यक्रम चालू होता. आणि मग नंतर आम्ही रात्री 8:30-9 वाजता निघालो तिथून. आणि रात्रीचं काही जास्त गर्दी नव्हती, रोड मोकळाच होता. मग नंतर आम्ही मस्त गेलो डिनरसाठी. आणि तिथे हे बोक्या होता, खूप जाड होता, मस्त झोपलेला होता, त्याच्या साईडला गेलो आम्ही तरी ते उठत नव्हतं. मग आम्ही हॉटेलमध्ये एंटर केलं आणि तिथे ऑलरेडी फुल होते सगळे टेबल्स. आणि मग एक टेबल भेटला आम्हाला कोपऱ्यामध्ये. मग तिथे बसलो आम्ही सगळे आणि मग प्लेट्स वगैरे आले आणि काका प्लेट्स वाटत होते, ते दुसऱ्या वेटर्सचं काम वाचवत होते, सगळ्यांना प्लेट्स वगैरे देऊन दिले. आणि ऑर्डर केली होती, पण ऑर्डरचीच वाट बघत होता आम्ही सगळे, कारण भूक लागली होती. 10 वाजले होते रात्रीचे. मग नंतर आली आमची ऑर्डर, आम्ही खाल्लं. आणि जेवण केल्यानंतर स्वीट म्हणून आम्ही आईस्क्रीम खाल्ली मस्त सगळ्यांनी. आणि तिथेच थांबून खाल्ली, घरी जास्त तर ती मेल्ट झाली असते पूर्ण. बाहेर मस्त गार हवा चालू होती, त्यामुळे सगळे मस्त गप्पा मारत बसले होते तिथे. मग नंतर आम्ही आलो घरी. 5 मिनटाचंच अंतर होतं तिथून फक्त. मग 5 मिनटात आम्ही घरी पोचलो. आणि घरी आल्यावर मग सगळं सामान वगैरे घरात नेलं आणि मग फ्रेश वगैरे व्हायचं होतं आणि लगेच झोपणार होतं, कारण ऑलरेडी लेट झालं होतं. आणि मी मस्त गॉगल पण घेतला होता तुळशीबागेतून, कारण मला खूप दिवसापासून तो गॉगल घ्यायचा होता. तर मी फायनली तो घेतला. पण तिथे छान वाटत होता, पण घरी आल्यावर थोडंसं वेगळंच दिसत होता. ठीक आहे म्हटलं, जाऊ दे आता. तर मग आजसाठी एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.